नमस्कार, मी माधुरी भोसले ठाण्यावरून आहे. रेखी रेखी मला माहिती होतं, थोडंफार माहिती होतं, पण मी थोडीशी डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे मला थोडीशी गरजच होती रेखीची. तर मी असंच फेसबुकवरती पाहिलं, तर ज्योती विजय पवार यांची मी ॲड पाहिली. ॲड पाहिल्यानंतर मी त्यांना जॉईन झाले. 7 दिवसाचा फ्री कोर्स असा, त्याच्यामध्ये रेखी लेवल 1 असा त्यांचा होता. तर मी त्याच्यामध्ये जॉईन झाली. आत्ताचीच गोष्ट ही जानेवारीमध्ये, जानेवारीमध्ये फर्स्ट वीकमधली अशी नवीन वर्षालाच नवीन सुरुवात माझी झाली. आणि मग मी कोर्स जॉईन केला आणि मॅडमनी दुपारचा वेळ ठेवला होता. तर मी पहिला दिवस क्लास जॉईन केला. 7 दिवसाचे पूर्ण क्लास केले. मला इतकी पॉझिटिव्हिटी वाटायला लागली, इतकी पॉझिटिव्हिटी वाटायला लागली. मी जे काही टेन्शनमध्ये असायची, मी अशीच बसून राहायची. कामं केली की अशीच आपली मोबाईलवरती अशीच बसायची. वेळ म्हणजे वेळ घालवायची अशीच काहीतरी करत. तर मग मला इतकं फ्रेश वाटायचं की मग मी त्याच सहवासामध्ये आणि त्या एनर्जेटिक वातावरणामध्ये मी राहायला लागले. आणि मला रेखी लेवल 1 झाल्यानंतर मला 2ची उत्सुकता वाढली. 2ची उत्सुकता वाढल्यानंतर मी सेकंड लेवल 2 केलं. आता थर्ड लेवल आमचं चालू होतं क्लास. थर्ड लेवल करता आता थर्ड लेवलचा क्लास चालू होता साईड बाय साईड मी एंजलच्या क्लासला जॉईन केलं. कारण मॅडमनी इतकं छान सांगतात की ते लहान मुलांना जसं शिकवतात तसं ते आम्हाला. आणि आता ह्या वयामध्ये म्हणजे आम्ही तर आहे, पण इतके म्हातारी माणसंसुद्धा ह्या क्लासला जॉईन झाली म्हणजे त्यांनाही सहजपणे समजून जाईल इतकी छान सोप्या भाषेमध्ये हे मॅडम शिकवतात. तर मग मी रेखीचा तर खूपच अनुभव आला. एंजलचं सांगायचं तर अप्रतिम. एंजल सांगायचं तर प्रत्येक क्षणाला, जसं अलेक्सा, आता हल्लीच्या जगामध्ये अलेक्साला आपण बोलतो, हा रिमोट आहे अलेक्सा, जसं बोलतो तसंच ते एंजल पण आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला मदत करत असते. सध्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये सगळ्यामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये एंजल मदत करतात. रेखीचा आज सकाळचाच अनुभव मी सांगते, रेखीबद्दलचा आणि एंजलबद्दलचा पण मी एक सांगते. आज सकाळी मी मेडिटेशनला बसली होती. बसले होते तेव्हा माझा हेडफोन ना एक साईडचा चालत नव्हता. एक साईडचा आवाज येत नव्हता. मुलांना असल्यामुळे मी हे केलं. तर मी म्हटलं चल एकदा ट्राय करून बघू म्हटलं एकदा. म्हणजे दोन्ही इथून आवाज आला की मेडिटेशन छान होतं म्हटलं एकदम असं. तर मी असं घेतलं, त्याला हीलिंग वगैरे केलं आणि म्हटलं की माझं हेडफोन इतकं छान चाललेलं आहे की दोन्ही इयरफोनमधून मला आवाज येत आहे आणि माझं छानसं हेडफोन माझं चाललेलं आहे. आश्चर्यचकित इतक्या वाटण्यासारखी गोष्ट आहे की माझा हेडफोन मी जेव्हा परत कनेक्ट केला मोबाईलला आणि दोन्ही कानामध्ये मी जेव्हा हेडफोन घातला तेव्हा ऑटोमॅटिक तो हेडफोन दोन्ही कानामधून चालला. म्हणजे इतका मी सहजच ट्राय करायला आणि तो पॉझिटिव्हिटी एनर्जी इतकी म्हणजे असं की आता हेडफोन हा निर्जीव आहे. ह्याच्यामध्ये काय आता ना, तरी मी ट्राय करून बघितलं. म्हटलं चला एकदा मनामध्ये आलं तर मी ट्राय केलं, तर ते खरोखर सक्सेस झालं. आणि एंजलचं सांगायचं तर कालचीच गोष्ट आहे. एंजलला मी ह्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये तलाठी ऑफिसमध्ये अशीच केली होती. माझं काम होतं म्हणून मी. तर तिथे खूप लाईन होती. मग मी एंजलला कॉल केला. मॅडमनी जशा पद्धतीने सांगितलं तसे मी एंजलला कॉल केला. म्हटलं आता एवढी लाईन आहे तर मला वेळ लागणार. तर एंजल अशीच मला हेल्प करा, लवकरात लवकर मला माझं काम होऊ दे. तर 4 जणी होते पुढे. 4 जणांची मॅडम डॉक्युमेंट चेक केल्या. एकाची काहीतरी क्वेरी होती, दुसऱ्याची पण क्वेरी होती आणि त्या माझ्या समोरच्या 2 होत्या त्यांचं झेरॉक्स काहीतरी आणायचं कमी होतं. मग त्या पटापट सगळ्यांची चेक केल्यानंतर माझा नंबर आला. आल्यानंतर मॅडमने सगळं केलं. डॉक्युमेंट्स व्यवस्थित होते. सर्व्हर पण व्यवस्थित छान चालला होता आणि एक्झॅक्ट 5 मिनिटावरती माझं ते काम झालं. म्हणजे इतके छान आपल्याला अनुभव येतात की काय विचारू नका. आणि ज्योती मॅडम म्हणजे अप्रतिम. असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये त्या एक मार्गदर्शक म्हणून मिळालेल्या आहेत आणि त्या आपल्याला पुढे नेण्यासाठी एवढे मदत करतात की महिला सक्षमीकरण ही आता काळाची गरज आहे. महिला सक्षमीकरण आता काळाची गरज असल्यामुळे मॅडमनी इतकं तुम्हाला छान शिकवतात आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, तुम्ही काहीतरी करा, ही त्यांची खूप आतुरतेने आणि मनापासूनची इच्छा आहे ती आम्हाला देतात. धन्यवाद मॅडम. थँक्यू युनिवर्स. थँक्यू एंजल. थँक्यू.